आज गेलो तर तृंगारेश्वरला. मिस्टर बोले चल फिरून येऊ म्हणून दर्शनासाठी नेलं. सोमवार असल्यामुळे आम्ही इकडे फिरायला आलो होतो वसई नायगावचा जवळच. इथे काही अशी दृश्य दिसायला लागली, खूप छान डोंगर भाग, माथेरानच जणू काही मला जाणवलं. आणि तिथे बांधकाम असल्यामुळे बघा अशी सगळी दगड माती सगळी कामं चालू होती. गाडी नेणं सुद्धा अशक्य होतं, पण मिस्टरांनी थोडी हळूहळू गाडी पुढे नेली कारण चालणं खूप कठीण होतं. पायाला दगडे वगैरे माती लागत होते आणि आम्हाला हे बघायला खूप सुंदर वाटत होतं. मोबाईलमध्ये कॅचअप करायला पण खूप सुंदर शूट होत होतं आणि चालायचं म्हणलं तर शक्यच नाही. त्याच्यामुळे हळूहळू मिस्टरांनी सुद्धा गाडी आम्हाला पुढे नेली. आणि इथे एक बांधकाम बघा, लाल माती, खूप असं सगळं वातावरण अगदी अगदी शांत आणि छान वाटतं. पुढे गाडी नेणं शक्य नसल्यामुळे आम्हाला बघा चालायलाच मजबूरच झालं शेवटी. मुलंही अशी थकून बागून चालायला लागले कारण गाडी पण अलाउड नव्हती पुढे जाणं आणि डोंगराळ भाग असल्यामुळे कठीणच होतं ते. थकून थकून शेवटी पाय आपटत आपटत आम्ही वरती चढत चढत गेलो. मला तर शक्यच होत नव्हतं कारण कमरेमुळे पायाने खूप मी घायला आले होते. मला जाणं खूप कठीण झालं होतं. पुढे काही थोडासा असा रस्ता रिलॅक्स होता, खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर पुढेही सुद्धा दगड माती असल्यामुळे थोडं रिलॅक्स झालं, थोडं थांबलो मी. आणि त्याच्यानंतर पुढे हळूहळू चालत 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 खूप दर्शन वगैरे छान घेतले, फोटोशूट केले, थोडं पाणी वगैरे प्यायलो. आणि पुढे असं काही गेल्यानंतर बघा माकडं वगैरे पण अशी साईडला होती, खूप माकडं होती. जणू काय हातातल्या लोकांच्या पिशव्या किंवा मोबाईल ह्याची खेचाखेच त्यांची चालू होती. खूप पुढे चालून चालून नंतर हे असं काही लास्टला शंकर महाराजांचा असाच कॅब झालं. तिथे नंतर मंदिर असल्यामुळे हे बघा असं काही सुंदरसा नजारा झाला, छान वातावरण आलं. आतमध्ये नंतर गेल्यासारखं हे बघा इतकं छान सुंदर, जसं काय आपण वाटतच नाही की डोंगराळ भागामध्ये आलोय. आतमध्ये इतकं छान प्रसन्न वाटत होतं ना. हे असं काही नंदी बैल होता, मुलं त्यांच्यावर फुलं ठेवून त्यांच्या कानात आपल्याला काय हवंय, चॉकलेट हवंय, कॅडबरी हवंय, असं काय आम्हाला मस्का लावणं चालू होतं तिकडे. आतमध्ये गेल्यानंतर बघा अशी काही रांगा लागल्या, एवढी पण काही गर्दी नव्हती, काहीच नव्हतं. आपल्याला हवं तसं पाहिजे तसं दर्शन कितीही टाइम घेऊ शकतो. पुढे जावा लवकर जावा असं काहीही नव्हतं. आतमध्ये गेल्यानंतर हे असं काही मस्त आपण हात लावून किंवा स्वतःला हवं तेवढं उभं राहून पाया वगैरे पडून घेऊ शकतो. आणि आम्हालाही खूप छान वाटत होतं आणि दिसायला पण इतकं सुंदर दिसत होतं ना, खूप छान दिसत होतं. अगदी जसं काही आपण तिथे काही मोबाईल वगैरे फोटो काढणं असं काही परमिशन नव्हती, असं काही नाही. तुम्ही फोटो काढू शकता, व्हिडिओज काढू शकता, सगळं शूट करू शकता, सगळं अलाउडच होतं. त्याच्यानंतर दर्शन वगैरे झालं, पुढे आम्ही बाहेर आलो. हे असं काही तिथे छोटीशी तलाव वगैरे होतं, तलाव म्हणता येणार नाही पण असं छोटीशी नदी होती जे पावसा पाण्याचं पाणी वगैरे जाण्यासाठी ही असं दृश्य केलं होतं त्यांनी. आणि त्यात मासे होते, जसं काही मला वाटायला लागलं पावसाचं पडतं काही, असे बुडबुडे व्हायला लागले. ते नंतर बघून वगैरे झाल्यानंतर असं काही आमचा फोटोशूट व्हिडिओ वगैरे चालू झाला. मुलं तर काही थांबतात